ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। नमस्कार, सुप्रभात महाराष्ट्र। आपण पाहता एबीपी माझा। मी श्रुती कुलकर्णी। या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाच्या सर्व घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया 100 हेडलाईन्स मधून। जनसुरक्षा विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत मांडलं विधेयक। नक्षलवाद आणि शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्याचं उद्दिष्ट। पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा आज शेवटचा दिवस। विधान परिषदेत जनसुरक्षा विधेयकावरून गदारोळ होण्याची शक्यता। खासदार निलेश लंके आज अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत। नगर मनमाड महामार्गाचं काम रखडल्यानं लंकेंचं उपोषण। विधानसभा उपसभापती नीलम गोरेंच्या सुरक्षा रक्षकाचा ठाकरेंच्या सेनेचे आमदार वरुण सरदेसाईंना धक्का। हे दुसऱ्यांदा घडत असल्याचं म्हणत वरुण सरदेसाई संतापले। खासदार श्रीकांत शिंदेंना आयकर विभागाची नोटीस नाही। संजय शिरसाट यांचा केलेल्या वक्तव्यावरून यू-टर्न, चुकून नाव घेतल्याचं म्हणत सारवासारव। विधिमंडळ परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साठल्याची बाब एबीपी माझानं समोर आणली। त्यानंतर हा कचरा उचलण्याऐवजी मोठे पडदे लावून कचरा झाकण्याचा प्रयत्न करण्यात आला। यामुळे विधिमंडळाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय। विधिमंडळाचं अधिवेशन 18 जुलैपर्यंतच चालणार। तारखेत कोणताही बदल केला जाणार नाही। कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 पर्यंतची मतदार यादी वापरण्याचं नियोजन। त्या दृष्टीने तयारी करावी। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे निर्देश। माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना सीबीआयकडून क्लीन चिट मिळाली आहे। अग्रवाल खंडणी प्रकरणात सीबीआयकडून क्लीन चिट मिळाली। महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना परमवीर सिंग आणि 5 पोलीस अधिकाऱ्यांवर दाखल करण्यात आले होते गुन्हे। खासदार संदीपान भुमरे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात। भावजे आणि पीएच्या देशी दारू दुकानांना एकाच दिवसात परवानगी दिल्याचा आरोप। औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल। दारूबंदी विभागानं जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप। मुंबई आणि महाराष्ट्र विरोधात बोलणाऱ्या निशिकांत दुबेंचा खारघरमध्ये कोट्यवधींचा फ्लॅट। महाराष्ट्राकडे कोणतेही उद्योग नाहीत असं म्हणणारे दुबे स्वतःच मुंबईतील बड्या कॉर्पोरेट कंपनीत डायरेक्टर पदावर असल्याचीही माहिती। बोरिवलीत मनसेची उत्तर भारतीय फेरीवाले व्यावसायिकांसोबत बैठक झाली। मुंबईतील भाषिक संघर्ष टाळण्यासाठी मनसेची भूमिका काय हे उत्तर भारतीयांपर्यंत पोहोचवण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राचं नाव धर्मवीर आनंद दिघे मुंबई विद्यापीठ करण्याचा 2018 साली निर्णय मात्र अद्याप नामकरण न झाल्यानं ठाकरेंच्या सिनेट सदस्यांनी आंदोलन केलं। अजित पवारांवर बोलण्याची लक्ष्मण हाकेंची लायकी नाही। राष्ट्रवादीचे राज्य उपाध्यक्ष महेश जाधव यांचं वक्तव्य। तर ओबीसी समाजासाठी घेतलेल्या भूमिकांची आठवण करून देत अजित पवारांवर पुन्हा वक्तव्य केल्यास पदाधिकारी ठोकून काढतील असा इशाराही त्यांनी दिला। पावसाळ्यात अतिक्रमणाची कारवाई थांबवावी। जलील यांचं मुख्यमंत्र्यांसह संबंधित अधिकाऱ्यांना भावनिक पत्र। गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त करून शहराचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही असा पत्रात उल्लेख आहे। गडचिरोलीत मलेरिया नियंत्रणासाठी 25 कोटी खर्चून टास्क फोर्सची स्थापना करूनही परिणाम नाही। मग आदिवासींचा जीव घेण्यासाठी टास्क फोर्स स्थापन झाली का? विजय वडेट्टीवारांकडून सवाल उपस्थित। शिक्षक भरतीसाठी वापरण्यात येणाऱ्या पवित्र पोर्टलमध्ये त्रुटी आल्यास दूर केल्या जातील। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची ग्वाही। काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। कार्यकर्त्यांनी ठेवलेल्या स्टेटसमुळे चर्चांना उधाण। लातूर जिल्ह्यातील अनेक माजी नगरसेवक आज भाजपमध्ये प्रवेश करतील। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होईल। आठवडाभरानंतर आमदार राजेश मोरेंकडून पलावा जंक्शन पुलाची पाहणी। पुलाच्या उद्घाटनानंतर पूल बंद केल्यानं वाद रंगला होता। मुंबईच्या पूर्व उपनगरातील मिठागराच्या जमिनीवरच धारावीकरांचं पुनर्वसन होणार याबाबत विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे। हिंजवडी आयटी पार्कमध्ये पाणी साचू नये यासाठी सल्लागार समितीची नियुक्ती। ग्रामपंचायत, एमआयडीसी आणि महापालिकेत समन्वयासाठी एका अधिकाऱ्यावर खबरदारी। जबाबदारी खड्ड्यांसह मेट्रोचं काम पूर्ण करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना।
देहू रोड वगळता राज्यातील कॅन्टोन्मेंट भाग विलिनीकरणाला तत्वतः मान्यता मिळाली आहे. पुण्यातील खडकी आणि पुणे कॅन्टोन्मेंट महापालिकेत विलीन होणार असून बाकी ठिकाणी नगर परिषद स्थापन होणार असल्याची माहिती. पुण्यात यंदा वादन पथकांना मोकळी उद्यानं आणि क्रीडांगणावर सराव करण्यास परवानगी देण्यास महापालिकेनं नकार दिलाय. खेळाडूंना होणारा त्रास लक्षात घेता महापालिका प्रशासनाचा निर्णय. डीजे लावणाऱ्या गणपती मंडळांना देणगी देणार नाही. पुण्यातील उद्योजक पुनीत मालन यांच्याकडून मोठा निर्णय. त्यांच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत. यंदा डीजे मुक्त गणेशोत्सव होणार असल्याचीही चर्चा. मुंबईत मराठी लोकांना राहायला घरं नाहीत, त्यामुळे इमारतींच्या पुनर्विकासात मराठी लोकांना घरांसाठी आरक्षण द्या, सचिन अहिर यांची सभागृहात मागणी. सिडकोच्या माझे पसंतीचे घर या गृह योजनेतील घरं सामान्यांना न परवडणारी. सिडकोच्या 26,000 घरांपैकी केवळ 10,000 घरांसाठी ग्राहकांकडून कन्फर्मेशन रक्कम मिळाली आहे. सिडकोतील घरांच्या वाढत्या किमती कमी कराव्यात, शशिकांत शिंदेंची विधानसभेत मागणी. तर दर कमी करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत बैठक घेणार असल्याची उदय सामंतांची माहिती. म्हाडाच्या कोकण मंडळाची 2000 साली रखडलेली योजना आता पूर्ण होणार. लाभार्थ्यांना तब्बल 25 वर्षांनंतर चितळसर, मानपाडा, टिकुजिनीवाडीतील गृह प्रकल्पात हक्काची घरं मिळतील. 15 जुलैला अर्ज केलेल्यांना संमतीपत्र सादर करता येईल. मुंबईतील बहुचर्चित कर्नाक उड्डाणपूल म्हणजे सिंदूर उड्डाणपुलाचं उद्घाटन. मनसे ठाकरेंच्या सेनेचा एकत्रित जल्लोष. हा उड्डाणपूल सुरू व्हावा यासाठी मनसे आणि ठाकरेंच्या सेनेनं आंदोलन केलं होतं. ज्येष्ठ नागरिकांना लोकलच्या गर्दीतून प्रवास करता यावा यासाठी आता ज्येष्ठ नागरिकांसाठी माल डब्यात राखीव आसनं. मध्य रेल्वे प्रशासनाकडून खास राखीव डब्याची निर्मिती. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या पंचवटी परिसरात रामकाल पथ तयार केला जाणार. रामायणकालीन घटनांचं शिल्प कमानी उभारल्या जातील. त्यासाठी 146 कोटींचा निधी खर्च केला जाईल. त्यापैकी 100 कोटींच्या निधीला केंद्राची मान्यता मिळाली आहे. नाशिकमध्ये महापालिका शाळांची दुरावस्था. मालेगावातील शाळांमध्ये भिंतींना तडे, स्लॅब कोसळलेले. अनेक ठिकाणी शाळेच्या मैदानावर पाणी देखील साचलं. विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शिक्षण घ्यावं लागतंय. गुरुपौर्णिमेनिमित्त तामिळनाडूच्या दाम्पत्याकडून साईचरणी 3 लाखांचा 54 ग्रॅमचा हिरा अर्पण. त्यानंतर संस्थेच्या वतीनं साई भक्तांचा सत्कार करण्यात आला. गुरुपौर्णिमेनिमित्त आंध्र प्रदेशातील भाविकाकडून साईचरणी 59 लाखांचा सोन्याचा मुकुट अर्पण. यासोबतच सोन्याची फुलं आणि चांदीचा हारही साईंच्या चरणी दान. शहापूरमध्ये मुलींना विवस्त्र करून मासिक पाळी आली की नाही त्याची तपासणी केल्याप्रकरणी मुख्याध्यापिकेसह 3 शिक्षक आणि 1 महिला सफाई कामगाराला अटक करण्यात आली आहे. सगळ्यांनाच 15 दिवसांची पोलीस कोठडी. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर शहापूरमध्ये पोलीस ठाण्याला भेट देत घेतली घटनेची माहिती. यावेळी शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांचीही उपस्थिती होती. शाळेची मान्यता रद्द करण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येतील. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया. विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन काउन्सिलिंग करण्यात यावं यासाठीही प्रयत्न करणार, चाकणकरांचं वक्तव्य. शहापूरमधील घटना संवेदनहीनतेचा कळस. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया. पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याचीही गोऱ्हेंची माहिती. धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या रोकड प्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत. अनिल गोटेंनी ही माहिती दिली. नाशिकच्या फर्नांडिसवाडी भागात 2 टोळ्यांमधील वादातून हवेत गोळीबार करण्यात आला. दोन्ही गटांकडून 15 ते 20 राऊंड फायर करण्यात आले. एका गटाची बाजू मांडणाऱ्या वकिलाच्या घरावर देखील दगडफेक करण्यात आली. वर्चस्वाच्या वादातून हा गँगवॉर झालाय. तिघे ताब्यात आहेत. दारू उधार न दिल्याचा राग मनात ठेवत 2 तरुणांकडून बार मालकावर थेट सुरीनं जीवघेणा हल्ला. नाशिकच्या मनमाड शहरातील ही घटना आहे. हल्ल्याचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालाय. परभणीच्या जिंतूर रस्ता परिसरात वादग्रस्त जागेवरून 2 गटात हाणामारी झाली. ज्ञानोपासक महाविद्यालयाचा एक गट आणि ठेकिया कुटुंबियांच्या एका गटात वाद. न्यायालयाचं प्रकरण जैसे थे ठेवण्याचे आदेश असताना ठोकियो कुटुंब अतिक्रमण करत असल्याचा आरोप आहे.
अहिल्यानगरच्या संगमनेर शहरात भूमिगत गटारीच्या कामादरम्यान श्वास गुदमरून एकाचा मृत्यू झालाय तर दोघांची प्रकृती चिंताजनक. त्यांना वाचवण्यासाठी गेलेले काही पालिका कर्मचारी आणि नागरिक देखील बेशुद्ध झालेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ. कल्याणमध्ये 31 वर्षीय तरुणाचा डेंग्यूमुळे उपचारादरम्यान मृत्यू झालाय. घटनेनंतर आक्रमक होत कल्याण डोंबिवली मनपा आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभाराविरोधात मनसेचं ठिय्या आंदोलन. ठाण्याच्या नौपाडा येथील नेसवेल एव्हिएशन इन्स्टिट्यूटनं डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना लाखो रुपये घेऊन प्रमाणपत्र न दिल्याचं प्रकरण. पालकांसह नौपाडा पोलीस ठाण्यात जात सोमय्यांकडून इन्स्टिट्यूटवर कारवाई करण्याची मागणी. धाराशिवच्या परंडा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. चौकशीच्या मागणीसाठी भ्रष्टाचार विरोधी कृती समितीनं रॅली काढत परंडा बंदची हाक दिली. परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या दालनासमोर ठिय्या. 4 वर्षांपासून विहिरीचं आणि गाय गोठ्याचे पैसे रखडल्यानं स्वाभिमानी आक्रमक. गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांचं भ्रष्टाचार विरोधातील उपोषण स्थगित. विधान भवनात प्रश्न उपस्थित करून सर्व कामांची चौकशी लावण्याचं वडेट्टीवारांनी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण स्थगित झालंय. यवतमाळमध्ये बच्चू कडूंच्या पदयात्रेत बाळा नांदगावकर सहभागी झाले. 2 ऑक्टोबरला मुंबईत होणाऱ्या महामोर्चाला मनसेचा पाठिंबा. सांगलीत काँग्रेसचा महानगरपालिकेच्या कारभाराविरोधात रास्ता रोको. महापालिका प्रशासनाकडून विकास कामांबाबत दुर्लक्ष केलं जात असल्याचा काँग्रेसचा आरोप. मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. भंडाऱ्यात प्रकल्पग्रस्त आणि पूरबाधितांचं आंदोलन स्थगित. जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या 24 तासांमध्ये तात्पुरती निवासाची व्यवस्था करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे. वर्ध्यातील आर्वी तालुक्यात तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याच्या निलंबनाविरोधात पटवारी संघाचं धरणे आंदोलन. प्रकरणाची शहानिशा न करता निलंबनाची कारवाई केल्याचा आरोप. बीडमधील माजलगाव नगरपालिका मुख्याधिकाऱ्याला 6 लाखांची लाच घेताना पकडले. छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. मालेगावात नागरी सुविधा समितीचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. शहरातील प्रलंबित समस्यांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत हे उपोषण करण्यात आलं. प्रशासनाच्या आश्वासनानंतर उपोषण तुर्तास स्थगित करण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भायखळा तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी हत्या प्रकरणी चौकशीसाठी एसआयटी स्थापन. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची सभागृहात घोषणा. साताऱ्याच्या मान तालुक्यातील गोंदवले जवळच्या किरकसाल हद्दीत खैराची झाडं अमानुषपणे तोडण्यात आली. लाखो रुपये किमतीची झाडं तोडली. प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष होतंय. चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. त्यामुळे नुकसानग्रस्त भागांचं सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार असल्याची विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. पावसानं काल विश्रांती घेतल्यानं भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणातून 3 लाख क्युसेकनं विसर्ग कमी करण्यात आला. सध्या 2,26,034 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गडचिरोलीची पूरस्थिती 3ऱ्या दिवशी देखील कायम आहे. गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केल्यानं पूर ओसरण्यास सुरुवात झाली आहे. गडचिरोली ते नागपूर, चामोर्शी आणि आष्टी अल्लापल्ली या 3 राष्ट्रीय महामार्गांसह 16 मार्ग अद्यापही बंदच आहेत. भंडाऱ्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागांचे तातडीनं पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात राहावं. परवानगीशिवाय बाहेर गेल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली कारवाईचा इशारा. सोलापूर शहरात 1 महिन्याच्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची काहीशी तारांबळ. पालघर जिल्ह्यातील जाव्हारमधला दाभोसा आणि हिरडपाडा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी. हा धबधबा अतिदुर्गम भागात असल्यानं निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी मुंबईसह नाशिक, गुजरातमधील पर्यटकांची गर्दी. साताऱ्यातील आंबेनळी घाट 5 दिवसांसाठी बंद करण्यात आलाय. वारंवार पडत असलेल्या दरडींमुळे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. शहापूरच्या वरसवाडी गावात रस्ता नसल्यानं गावकऱ्यांचा संघर्ष. आजारी महिलेला मध्यरात्री पायवाटेनं रुग्णालयात नेण्याची वेळ आली आहे.
दुचाकी स्वाराच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू तर 7 वर्षीय नातू गंभीर जखमी. वसईच्या सन सिटी रोड जवळील ही घटना आहे. चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय आहे. धुळ्याच्या कुर्मेपाडा गावाजवळ मुंबईकडे जाणारी चारचाकी रोखत 1.5 कोटींच्या रोख रकमेची बंदुकीचा धाक दाखवत चोरी. 3 आरोपींना गुजरातमधून अटक. 42 लाखांची रोकड जप्त. लातूरमध्ये 8 लाखांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. गावठी पिस्तुलासह दोघांना अटक तर एक जण फरार. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. धाराशिवमध्ये आई आणि मुलाकडून पोलीस स्टेशनमध्येच आत्महत्या करण्याचा प्रयत्न. खासगी सावकाराविरोधात तक्रार पोलिसांनी न घेतल्यानं विष प्राशन केल्याची माहिती आहे. मात्र पोलिसांनी हे आरोप फेटाळले आहेत. पुण्याच्या दौंड तालुक्यातील केड गावात नवरा बायकोच्या भांडणात 11 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झालाय. बायको नवऱ्याला त्रिशूळ मारत असताना ते बाळाला लागल्यानं मृत्यू झाल्याची माहिती. अहिल्यानगरच्या कोतवालीत 2 सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. 4 पिस्तुलं, 2 मॅगझिन्स, 34 जिवंत कारतुसांसह 3 मोबाईल्स आणि 1 चारचाकी जप्त. भिवंडीतील साविंद्रा अवचित पाडा येथे हातात तलवार घेऊन एकाचा दहशत माजवण्याचा प्रयत्न. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून त्या व्यक्तीचा आता शोध सुरू आहे. साताऱ्यात मोबाईल रीलसाठी गाडीबरोबर स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न. गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी थेट 300 फूट खोल दरीत कोसळली. अपघाताचा व्हिडिओ समोर आलाय. सडा वाघपूरच्या गुजरवाडीतील ही घटना आहे. या घटनेत चालक गंभीर जखमी झालाय. नालासोपारा पूर्वेकडील जुन्या पुलाखाली प्लास्टिकच्या गोणीत 1 महिन्याची बालिका आढळल्यानं खळबळ. बालिकेवर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. पुण्यातील दारूवाला पुलाजवळील ड्रेनेज काम सुरू असताना खांब कोसळल्यानं शाळकरी मुलगी जखमी. मुलीवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू. जळगावच्या गांधीनगरमध्ये होलसेल औषधी विक्रीच्या दुकानाला भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. नाशिक मुंबई महामार्गावर मुंडेगाव फाट्याजवळ भीषण अपघात झाला. चारचाकी गाडीवर कंटेनर उलटला. यात 4घांचा मृत्यू झालाय. वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरणाची शिकार. गडचिरोली जिल्ह्यातील आल्लापल्लीतील ही घटना आहे. वन विभागाच्या धाडीत 2घांना हरणाचं मटण शिजवत असताना रंगेहात पकडण्यात आलंय. कोल्हापूरच्या पाटपन्हाळा गावात शेतात वैरण आणण्यासाठी गेलेल्या 5 शेतकऱ्यांवर गव्याचा प्राणघातक हल्ला. वारंवार गव्याचे हल्ले होत असल्यानं शेतकरी हतबल झालेत. त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होतीये. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील राहुड शिवारात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद. महिनाभरापासून बिबट्याची परिसरात दहशत होती. बिबट्या जेरबंद झाल्यानं ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. मद्यधुंद अवस्थेत थार चालवणं तरुणाला महागात पडलंय. उत्तराखंडमधील देहरादून जिल्ह्यातील रायपूर ब्लॉकच्या मालदेवता भागातील ही घटना आहे. चालकाच्या निष्काळजीपणामुळे कार थेट नदीत वाहून गेली. अहमदाबाद विमान अपघातातील एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेचा प्राथमिक रिपोर्ट आज सार्वजनिक केला जाण्याची शक्यता आहे. ओडिशामध्ये आज राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे संविधान बचाव यात्रेला संबोधित करणार आहेत. लोकसभेनंतर राहुल गांधी पहिल्यांदाच ओडिशा दौऱ्यावर. बिहार मतदार यादीच्या समीक्षेवर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. केंद्रीय निवडणूक आयोगाला न्यायालयाचा मोठा दिलासा. तर 28 जुलैला या प्रकरणावर सुनावणी होणार असल्याची माहिती. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये राज्यस्तरीय टेनिस खेळाडू राधिका यादवची वडिलांकडून गोळ्या झाडून हत्या. वडिलांना पोलिसांकडून अटक. रील्स बनवण्यातून हा वाद झाला होता. मलेशियन पोलिसांचं हेलिकॉप्टर नदीत कोसळलं. 5 पोलीस कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सचिन तेंडुलकर यांच्या चित्राचे लॉर्ड्समधील एमसीसी संग्रहालयात अनावरण. हे चित्र कलाकार स्टुअर्ट पियर्सन राईट यांनी साकारलंय. कॅनडामध्ये कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेवर गोळीबार. या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. हरजित सिंग लाडीनं स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी. तर हल्ल्यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा लवकरच आई बाबा होणार आहेत. इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्यांनी आनंदाची बातमी दिली आहे. आणि बातम्यांचा वेगवान आढावा पूर्ण झाला. यासोबतच